सर मला आता हे दाखवा की तुम्ही कसं कसं त्यांना दूध पाजता. मिल्क रिप्लेसर कसा यूज केला जातो. हो या आता हे मिल्क रिप्लेसरची बॅग आहे ना. हो सर्वलची. हं. त्यामध्ये हे आहे का म्हणजे हो कसं. वरगळ आहे हां. 70 ग्रॅमचं वरगळ आहे आपलं. बरं. ते आपण आता हे 2 लिटरचं बनवतोय आपण. हे जे पाणी आहे शेतकरी मित्रांनो, हे पाणी त्यांनी 38 ते 40 सेल्सिअस तापमानावर तापवलेलं आहे. 2 लिटर पाणी आपण घेतलं यामध्ये. आणि यात किती तुम्ही टाकले सगळं किती टाकता किती ग्रॅम. 1 लिटर झाले 140 ग्रॅम झालंय ते. बरं 70 ग्रॅमचा 1 चम्मच आहे आपला. बरं. टोटल 4 टाकावं लागतील आपल्याला. टोटल 4 टाकावं लागतील. आता हे 240 ग्रॅम झालेले. आता ते एकदम असं मिक्स करून मग यातून 2 लिटर दूध तयार होतं. हो 2 लिटर दूध तयार होते. आणि हे याला बघा, टोटल किती कॉस्ट आता आहे. हे बघा आता आपण हे जे मिक्स करू राहिले तर बाकीचं काय होतंय, बाकीची कंपन्यांचं मी वापरलेलं आहे, अमूलचं वापरलेलं आहे. पण ते अमूलचं वापरल्यानंतर त्याची काय होतं असं गाठ तयार होते आपली घट्ट. यात गाठ नाही का काहीच नाही, नाही का. एक मिनटं मी दाखवतो तुम्हाला. हे बघा आता हे म्हणजे पूर्णपणे त्या पाण्यात मिसळते म्हणायचं. मिक्स झालंय म्हणजे पूर्ण दूधच तयार. अरे वा. एकदम असं. आणि लगेच म्हणजे वापरायला एकदम सोपं आहे. हो आणि गाठ जर तयार झाली असती तर ती वर तरंगली असते. आता आपण खालून घेतोय पूर्ण. बरोबर. हे बघा म्हणजे इकडे बघा ह्या कालवडी संगोपन इथं करतायत. आणि हे जे दूध आहे ते रेडी आहे. आणि हे दूध म्हणजे गाई नसताना पण आपण हे कालवडी सांभाळू शकतो. तर अशा प्रकारचे हे मिल्क रिप्लेसरचं दूध यांनी तयार केले. आणि हे बघू शकता तुम्ही पूर्णपणे म्हणजे यामध्ये एकही गाठ राहिलेले नाही. म्हणजे पूर्णपणे मिसळलेलं आहे हे पावडर पूर्णपणे. तर आता हे ह्या बॉटलमध्ये तुम्ही. हो आपली सह्याद्री कंपनीची बॉटल आहे. बरं. हे बघा एकदम असं दुधासारखंच नाही का. हां हां म्हणजे यामध्ये पावडर पूर्णपणे मिक्स होते. म्हणजे पूर्ण मिक्स असं झालेली पूर्ण. खाली काहीच राहत नाही. खाली काहीच राहत नाही. आणि हे बघा खाली काहीच नाही, गाठ नाही का काहीच नाही. शेवट तळाला सुद्धा काहीच नाही राहिले. हां हां म्हणजे हे प्रोडक्ट. आता हे घेतलं आपण. कारोड एकदम असं दुधाप्रमाणे. बरं आता आपण जे दूध देतोय ना हे अशा तयार झालेल्या कालवडी आहेत. हो मला सांगा ना यांचं वय किती आहे. आणि आता ह्या तर साधारण ह्या 2 कालवडी त्या महिन्याच्या आतल्याचे. 1 महिन्याच्या आतल्या ती एक कालवड आहे, ती महिन्याची झालेली कालवड. आता ह्या ज्या कालवडी आहे ह्याच्या 4 महिन्याच्या आहेत. 4 महिन्यापर्यंत आपण केजमध्ये ठेवतो. 4 महिन्यानंतर आता यांना 2 ते 3 दिवसांनी बाहेर काढणार आहे आता आपण. बरं बरं म्हणजे आता ह्या सगळ्या कालवडी आहेत आता कोणत्या कोणत्या जातीमध्ये आहेत. आता ही याच्या 100% ती आम्रपाल आहे, ती चॅम्पियनच्या कालवडी ती एक, आणि ही एक ही ABS मधली कालवड. ओके. हां तर त्यांच्यासाठी आपण कसं केलेलं आहे आता ह्याच्या बारकाल्या कालवडी. तर यांना याच्यात स्टार्टर ठेवलेलं आहे आपण. कारगिल कंपनीचं स्टार्टर वापरतो नाही का. स्टार्टर त्यांना पाणी प्यायला खाली भुसा टाकलेला आहे. त्यांना वाटेल तेव्हा भुसा खाणार. त्या भुसात काय असतं फायबर असतं, त्याच्यामुळं वजन वाढायला हे होतं. पण आता हे एवढं तुम्ही भरून ठेवलं तर ते जास्त खाल्लं तर त्यांनी काहीच पोट नाही फुगणार होणार, काहीच नाही होणार. स्टार्टर पाहिजे तेवढं दिलं पाहिजे त्यांना. ओके म्हणजे असं त्याचं माप नाही. हां ते जास्त खाणारच नाही त्याच्यात. ओके. आणि पाणी पण जास्त दिलं नाही पाहिजे ना. नाही पाणी पिऊ द्या ना, पाणी पिऊ द्या. पाणीने आता डॉक्टर लोकांचं काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं येतं की पाणी प्यायल्यानंतर ती कारवड वीक होऊन जाते, पाणी पाजायलाच नाही पाहिजे 3 महिन्यानंतर. पण मी आता स्वतः ह्या कालवडींवरती ट्राय केलेला आहे. तर खाली त्यांनी ज्यावेळेस भूस खाता त्यावेळेस त्यांना पाणी दिलंच पाहिजे. ज्यावेळेस स्टार्टर खातात ते त्यावेळेस त्यांना पाणी भेटलंच पाहिजे. शरीराला पहिल्यापासून जेव्हा म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं पाणी भेटलं ना, काय होतं काही कालवडींना 3 महिन्यानंतर अचानक पाणी द्यायला चालू केलं, दूध बंद केलं आणि पाणी द्यायला चालू केल्यानंतर ते जास्त पाणी पिते. त्यावेळेस पोट फुगतं, जुलाब होतात, लाल लघवी होती. त्याच्यामुळं आपण काय करतोय पहिल्या दिवशीपासूनच पाणी देतोय. आणि म्हणजे काय राहतं त्यांना एक दुधाची आणि पाण्याचा बदल कळून येतो. राईट. आणि तहान असते ती तहान भागून जाते, भुसा खाता. आणि पहिल्यापासून दिल्यामुळे जास्त पाणी पण पित जास्त पाणी आणि एक ग्रोथ
व्यवस्थित होती, पाणी भेटतं, सगळ्या गोष्टी वेळेवर भेटतात. त्यांना काय आहे आता ते पहिले 3 महिने तर काय करायचे, सुका चारा भुसा, वाळलेला चारा भुसा, स्टार्टर पाणी, तिन्ही पण जागे अवेलेबल त्यांना. त्याच्यामुळे दुसऱ्या चारा आणि 3 महिन्यानंतर आपण हिरवा चारा द्यायला चालू करतो. ओके. तर आता हे सगळे रेडी होण्यासाठी किती दिवस लागतात, म्हणजे गाभ जाण्यासाठी या कालवडी? आता ह्या कालवडी 8व्या ते 9व्या महिन्यात पहिला माच करतील. ओके, म्हणजे एवढी तुम्ही चांगली त्याची केअर घेताय. हो, हे तर 8व्या 9व्या महिन्यात इझी करतील ग्रोथ. ओके. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.